नमस्कार मित्रांनो, ब्लॉग विश्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। तर आजच्या व्हिडिओची आपली सुरुवात होत आहे सिंगापूरमधून। तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपण पुणे टू सिंगापूर आलो आणि मी भगवान मला घ्यायला एअरपोर्टवरती आला होता आणि मी भगवानच्या रूममध्येच आलो होतो। तर साधारणपणे आता इथं फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली आणि सिंगापूरमध्ये रेंट किती असतं किंवा महागाई कशी आहे आपल्याला म्हणजे आपल्या इंडियन लोकांना वाटतं की तिकडे सॅलरी तर भरपूर आहे परंतु इकडे खर्च पण तसेच असतात। तर तुम्हाला मी एक डेमो दाखवतो। तर आता मी ज्या रूममध्ये भगवानच्या आलो आहे तर ती रूम तुम्ही बघा आणि त्याचं मी तुम्हाला रेंट सांगतो कसं काय आहे। तर ही अशी काही भगवानची रूम आहे। तर इकडनं आपण जर एंट्री केली याच्या रूममध्ये तर इथं सगळ्यात अगोदर इथे वॉशिंग मशीन दिलेली आहे, इथे बाथरूम आहे आणि हे किचन एरिया आहे। तर ॲक्च्युली इथं फक्त त्याची एकट्याचीच रूम नाही तर इथे जवळजवळ 4-5 रूम दिसत आहेत आणि ते सगळे जे किचन आहे ते शेअरिंगमध्ये करतात आणि इथे ओव्हन वगैरे आहे, या बाकीच्या गोष्टी आहेत। हा थोडासा लॉबी एरिया आणि इथे एक रूम आहे, हे दुसरी रूम, 3-4 अशा काहीतरी 4-5 रूम दिसत आहेत। वरती पण आहे बरंचसं। हा जेवण बनवल्यानंतर जेवण्यासाठी इथं एक टेबल ठेवलेला आहे त्यांनी आणि कपडे वाळायला वगैरे इथं एक प्रोव्हिजन केले आणि ही आहे भगवानची रूम। तर ही अशी काही रूम आहे। तर फक्त याच्यामध्ये एवढा बेड आहे दिलेला आहे त्यांनी आणि हे यांचं वॉर्डरोब, ही एवढीशीच रूम आहे आणि ह्या रूमचं रेंट आहे $1400। $1400 म्हणजे आपल्या इकडचे जर इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केलं आपण तर 90,000 रुपये फक्त ह्या, मला वाटते 8x8च रूम असेल, 8x8च्या रूमला 90,000 रुपये रेंट आहे इथे सिंगापूरमध्ये। तर अशा प्रकारची रूम आहे। ते इथे फक्त एवढंच की AC वगैरेची पण प्रोव्हिजन असते। तर अशा प्रकारची ही रूम आहे भगवानची। तर आपण चाललेलो आहोत हॉस्टेलला। बघू आता इथून बाय बस चाललो आम्ही, बघूयात आता किती लांब आहे। 4 स्टॉप दाखवते बाय बसने। तर आपण पोहोचलेलो आहोत बस स्टॉपवरती आणि ही बस आहे कुठली, इथे सिंगापूरमध्ये सिटी बस अशा काही प्रकारच्या आहेत। बस अशा काही प्रकारच्या आहे सिंगापूरमध्ये। हे जे मशीन दिसतं त्याच्यावरती आपल्याला ते जे MRTचं कार्ड आहे त्याने टॅप करायचं असतं। कंडक्टर वगैरे इथं काही आवश्यकता नाही कंडक्टरची आणि डबल डेकर असल्यामुळे इकडनं जिना आहे। उतरताना पण आपल्याला टॅप करायचं आहे। सिंगापूरमध्ये घरांचं स्ट्रक्चर आहे बऱ्यापैकी अशा प्रकारे आहे। आता हे समोर जे दिसतंय ते हॉटेल आहे, त्याच्या पुढे ही पार्किंग आणि अशा पद्धतीनेच तुम्हाला जास्त दुकान वगैरे किंवा शॉपिंग भेटेल सिंगापूरमध्ये आलं की। आता ही लेक्सस आहे, हुंडाईची गाडी, निसान, अशा प्रकारचे मंदिर आहे। चायनीज मंदिर आहे बघा। ही वेंडिंग मशीन आहे, याच्यामध्ये आपण डॉलर टाकून जे पाहिजे ते आपण ड्रिंक्स घेऊ शकतो। अशा प्रकारचे तुम्हाला हॉटेल्स भरपूर दिसतील इथे। इथे हॉस्टेल आहे आपलं हे। ज्यावेळेस आपण हा कोड टाकेल त्याच वेळेस हे ओपन होतं। त्याच्यानंतर अशा प्रकारचं हे छोट्या छोट्या रूम आहेत। ॲक्च्युली हे डोमॅट्री आहे, म्हणजे एका रूममध्ये 4 बेड, एका रूममध्ये 6 बेड। तर मी 4 रूमचं 4 बेडचं जे होतं ते घेतलेले। अशा प्रकारच्या रूम आहेत इथे। आता सिंगापूरमध्ये तर पाऊस चालू आहे आणि सिंगापूरमधली एक चांगली गोष्ट बघायला तुम्ही तर इथं प्रत्येक म्हणजे 5-5, 10-10 मीटरवरती डस्टबिन बघायला भेटतील आपल्याला। आणि हा जो समोर चाललेला आहे तो सेम म्हणजे मी ज्या हॉस्टेलमध्ये आहे त्याच हॉस्टेलमध्ये आपण आता राहतो, हा पंजाबी आहे।
त्याला थोडं इंग्लिशचा प्रॉब्लेम होता, त्याचा शूज हरवला होता. मग अशीच बोलता बोलता ओळख झाली. तो म्हणला मी पण चाललोय फिरायला. म्हटलं चल मग जाऊ दोघं. तर आता आम्ही निघालो आहे दोघं सेंटोसाला. आता सेंटोसा इथलं एक अट्रॅक्शन आहे चांगलं सिंगापूरमधलं. तर बघूयात आपण सेंटोसाला इथून आता MRT घेऊ आणि जाऊयात सेंटोसामध्ये. अजून तुम्हाला मी तिकडे काय काय बघायला भेटतं ते दाखवतो. त्याचे वाजलेले आहेत 12:30 आणि सिंगापूरमधली हालचाल बघाल तर असे काय प्रकारचे आहे. तर आता आम्ही MRT स्टेशन शोधतोय. तर MRTला जाऊन तिथून बघूयात. आपण मॅप बघून कुठे कुठे जायचं ते आपल्याला समजूनच जाईल. त्यानुसार मग MRT पकडून जाऊयात आपण सेंटोसाला. तर सिंगापूर पाहिलं तर एवढं असं मोठं काही नाही. म्हणजे 2016च्या जनगणनेनुसार इथं फक्त 56 लाख पॉप्युलेशन होतं. म्हणजे आता 2 आहे चायनीज आणि सिंगापुरियन अशा प्रकारच्या लँग्वेज बोलल्या जातात. आणि तुम्हाला प्रत्येक मेट्रो स्टेशनमध्ये अशा काही प्रकारचे मॉल दिसतील. फक्त मेट्रो स्टेशनच नाही तर मॉलसुद्धा आहेत इथे. आणि काल आपल्याला भगवानने जे कार्ड दिले त्या मेट्रो स्टेशनमध्ये आल्यानंतर ना असं काही वातावरण आहे मेट्रो स्टेशनमध्ये. तुम्ही बघत असाल तर इथे MRT लिहिलं आहे. म्हणजे हीच मेट्रो, इथे MRT बोलतात. प्रत्येक मेट्रो स्टेशनच्या वरती मॉल आहे. तुम्हाला म्हणजे जेवढी लोक वरती दिसतील तेवढीच लोक आपल्याला अंडरग्राऊंड दिसतील. कारण मॅक्झिमम इकडची मेट्रो म्हणजे 80% मेट्रो ही अंडरग्राऊंड आहे. 10-20% फक्त ती कुठेतरी वरतून चालते. बाकी सगळ्या मेट्रो अंडरग्राऊंड आहेत. तर आपण आलो आता फेरर पार्कच्या MRTला. इथे हार्बर फ्रंट म्हणून आहे. तर आपल्याला या फेरर पार्कमधून बसायचं आहे आणि हार्बर फ्रंटपर्यंत जायचं. तिथून परत आपल्याला दुसरी लाईन चेंज करायची आहे. या मेट्रो स्टेशनवरती आहे आपण आता. आपली प्लॅटफॉर्म A वरती येईन मेट्रो. 2 मिनिटामध्ये मेट्रो येईन. इथे बघा टायमिंग दिलेलं आहे. इथं म्हणजे प्रत्येक 3 ते 4 मिनिटामध्ये एक मेट्रो येत असते. त्याच्यामुळे इथे ट्रॅव्हलिंगचा काहीच इश्यू येत नाही आणि स्वस्त. ज्यावेळेस आपण सिंगापूरमध्ये येतो मोस्टली तर लोक ट्रॅव्हल एजन्सीकडूनच येतात. परंतु जे कोणी म्हणजे एज्युकेटेड आहेत किंवा ज्यांना माहिती आहे ट्रॅव्हलिंगची त्यांनी सिम्पली आपण आपलं फ्लाईटचं तिकीट घेऊन विजा वगैरे काढून त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर ट्रॅव्हलिंगचा काही इश्यू नाही. इथे बस पण आहेत, टॅक्सी पण आहेत आणि मेट्रो तर इकडचं स्वस्तातलं साधन आहे. त्याच्यामुळं आपण इकडे येऊन ट्रॅव्हलिंग करू शकतो चांगल्या पद्धतीने. स्टेशनला तर इकडनं आता आपल्याला फक्त एक चेंज करायची आहे. त्याच्यानंतर ना आपण जाऊयात परत पुढे. 1 मिनिट. आपण हार्बर फ्रंटला आलेलो आहे. आता आपल्याला सेंटोसाला जायचं. इथं दिलंय बघा तो जे वरती जो ॲरो दाखवला सगळ्यात विवो सिटी सेंटोसा. तर इकडनं आपल्याला आता सेंटोसासाठी घेऊयात मेट्रो. इकडून आता आपल्याला थोडंसं वॉकिंग करावं लागेल आणि विवो सिटीला जावं लागेल. विवो सिटीचं दिसतं तुम्हाला. मी तुम्हाला जसं बोललो होतो की सिंगापूरमध्ये प्रत्येक मेट्रो स्टेशनमध्ये आपल्याला मॉल दिसेल आणि तसंच आहे. जेवढे पण मेट्रो स्टेशन आहे त्याच्यामध्ये मॉल 100% आहेत आणि ते पण खूप मोठे आहेत. आता हे जे आहे ते मेट्रो स्टेशनच आहे. पण बघू शकता तुम्ही कसं आहे पूर्ण. नाही म्हणता येणार, जवळजवळ 1 वाजलेत परंतु गर्दी तर भरपूर आहे. हे टुरिस्ट प्लेस असल्यामुळं टुरिस्ट जास्त येतात इथे सिंगापूरमध्ये. हे विवो सिटी स्टेशन आहे आणि इथून आपल्याला आता सेंटोसाला मेट्रो भेटेल. तर जाऊयात आता, करूयात एंटर.
This one can? Thank you. हे असं काही मेट्रोमध्ये एंट्री करण्यासाठी आहे. ज्यावेळेस आपण तिथे कार्ड टाकतो त्याच वेळेस तो दरवाजा ओपन होतो, अन्यथा दरवाजा ओपन होत नाही. सेंटोसा एक्सप्रेस इथून भेटेल आपल्याला. आता जे आपण आहे VOCT स्टेशनला आहे आणि इथे 3-4 एक रिसॉर्ट वर्ल्ड आहे आणि म्हणजे 2-3 स्टेशन आहेत. तर त्या स्टेशनमध्ये आपण कुठं पण उतरू शकतो. हे बघा गर्दी, एवढी सारे लोक आता या एक्सप्रेसने जातील. अशा पद्धतीचं काय स्टेशनवरती हालचाल आहे. टुरिस्ट जर आपण पाहायला गेले इथं तर चायनीज भरपूर आहेत, म्हणजे दुसऱ्या देशातले भरपूर आहेत आणि आपले महाराष्ट्र किंवा इंडियाचे जे येतात ते जास्त करून ज्यावेळेस सुट्ट्या वगैरे असतात मुलांना, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टी, दिवाळीच्या सुट्टी, त्यावेळेस येतात. आता ही जी सेंटोसासाठी जी मेट्रो आहे स्पेशल मेट्रो आहे, तर ते आलेले आहे समोरून. आता इकडनं दिसत नाही पण मला समोरून आलेलं दिसते. तर अशा पद्धतीचं काय आहे, टुरिस्ट प्लेस असल्यामुळे भरपूर सारी गर्दी असते. आणि तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे क्लीनलीनेस इथं सिंगापूरमध्ये भरपूर आहे. तर रोड पण चांगले आहेत. परत बाकीच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन असतात ट्रॅफिकसाठी त्यासुद्धा प्रत्येकजण इकडे फॉलो करतो. त्याच्यामुळे इकडे क्राईम वगैरे पण खूप कमी आहे. आपली आलेली आहे मेट्रो. ही अशा प्रकारची मेट्रो नाही, मोनोरेलच दिसते मला. ही सेंटोसासाठी स्पेशली आहे मोनोरेल. हे सेंटोसा याच्यावरती लिहिलेलंच आहे. Straight to the आपण उतरलेलो आहोत बीच स्टेशनला सेंटोसाच्या. तर बघू आता इथून आपल्याला काय काय बघायला भेटते. आता मीच 5-6 वर्षानंतर आलो तर भरपूर सारे काही चेंजेस झाले. मला सुद्धा एवढं काही समजत नाही, बरं मॅप वगैरे बघून चालू आहे सध्या आपलं ट्रॅव्हलिंग. तर बघू आता बीचवरती आम्ही म्हणजे सुट्टी वगैरे असायची आम्हाला जॉबवरतून, त्यावेळेस येत होतो. आता इथून आपल्याला वॉकिंग भरपूर करावी लागणार आहे. तर बघूयात आता बीचवरती कसं काय आहे सीन इथला. आपण आलेलो आहोत आता सेंटोसा आयलंडला आणि तुम्ही पाहिलं असेल मी VOCTमधून मोनोरेल घेतली, परंतु मोनोरेल घेऊन मग आम्ही डायरेक्ट शेवटच्या बीच स्टेशनला आलेलो आहे सेंटोसाच्या. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल इथं पण समोर तर पाणी भरपूर दिसत आहे, परंतु काय गर्दी वगैरे काहीच दिसणार नाही आपल्याला, कारण वीकडेजमध्ये आपण आलो आहे, विकेंडला नाही आहे. विकेंडमध्ये हे पूर्ण फुल असतं. इकडचे सगळे जे बीचवरती रेस्टॉरंट, पब, क्लब जे काय असतील ते पण पूर्ण फुल असतात. तर अशा प्रकारे आहे सगळे. ते तुम्ही जर समोर तुम्हाला दिसत असेल तर तिथं कार्गोच्या पण जहाज आहेत मोठमोठे आणि दुसऱ्या ज्या कमर्शियल असतात त्या सुद्धा आहेत. तर अशा प्रकारचा हा काही बीच आहे. मी तिकडे समोर पुढे जे नारळाची झाडं दिसतात तिकडे जाऊन मी तुम्हाला दाखवतो अजून काय बघायला भेटतंय का आपल्याला. तर ती आता आपण जो बीच ज्या बीचवरती आहे तो सिलोसा बीच म्हणून आहे आणि त्या बीचवरती असं काय वातावरण आहे पण गर्दी काहीच दिसणार नाही तुम्हाला आज. रविवार किंवा म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे, संडे जर इकडे येऊ आपण तर हे जे मोकळे पडलेले रेस्टॉरंट आहेत ते पूर्णपणे फुल असतात. पण आता आपल्याकडे तर हाच वारा होता त्याच्यामुळं जे काही आपल्याला बघता येईल तेवढं पाहूयात. आणि बाई पूर्ण खाली पडलं हे सिलोसा बीच सुद्धा, कारण तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपण आलेलो आहोत वीकडेजमध्ये, त्याच्यामुळे इकडे कुणीच नाही. तर हा पूर्ण जो पट्टा असतो तो पूर्ण फुल असतो. स्विमिंग करत असतात आतमध्ये बीचवरती. या हे रेस्टॉरंट वगैरे सगळे खाली. इथं तुम्हाला दिसेल तर बनाना राईड पण आहेत, भरपूर साऱ्या राईड्स पण भेटतात आपल्याला बघायला, परंतु आज पूर्ण खालीच आहे. इकडचे बीच तुम्ही बघाल तर सिंगापूर पाहिलं तर छोटंसं आयलंड आहे, 60-65 लाख इथलं पॉप्युलेशन आणि टुरिस्ट जास्त येतात इथे फिरण्यासाठी. आणि इथे जो वरती बसलाय बघा तो माईक घेऊन म्हणजे स्पीकर वगैरे आहे,
जर कोणी गर्दीच्या वेळेस आतमध्ये कोणी एखादा जात असेल तर त्यांना जाऊन देत नाहीत आणि सुरक्षा रक्षक पण भरपूर असतात इथे विकेंडमध्ये, म्हणजे लक्ष ठेवायला की कुठली जीवितहानी होऊ नये किंवा कोणी आतमध्ये जास्त जाऊ नये त्याच्यासाठी भरपूर असताना हा जो एरिया आहे पूर्ण भरलेला असतो. परंतु आज आपल्याला इथे काहीच बघायला भेटणार नाहीये. तर मी आता इथून निघतो आणि पुढच्या स्टेशनला जातो. आता बघू. एक रोड आहे आणि या रोडच्या मध्ये ज्यावेळेस झेब्रा क्रॉसिंग अशा प्रकारची येते त्यावेळेस इथे सिग्नल नाही. आता तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी सिग्नल आहे, पण आता ही गाडी आली आणि मी जर रस्ता क्रॉस करायला लागलो तर गाडी ती जागेवरती थांबणार. म्हणजे ह्या झेब्रा क्रॉसिंग वरतून जे पदचारी आहेत ते कधी पण रस्ता क्रॉस करू शकतात आणि ह्या ज्या रोडवरतून गाड्या येतात त्या गाड्या जागेवर थांबतात ज्यावेळेस लोक रस्ता क्रॉस करत असतात. आणि हा जो ट्रॅक तुम्हाला दिसतो ग्रीन मधला तो सायकलचा ट्रॅक आहे. हा जो वरचा ट्रॅक आहे तो पदचाऱ्यांसाठी ट्रॅक आहे. तर अशा प्रकारचं असं काही इथे सगळे प्रोव्हिजन बनवलेले आहेत. ट्रॅफिकचे रूल्स एकदम सगळेजण फॉलो करतात. गाड्या पण सगळ्या ब्रँडेड दिसतील आणि जे आपल्याला ट्रॅव्हलिंगसाठी ऑप्शन आहेत इथे भरपूर प्रकारचे ऑप्शन भेटतील आपल्याला. तर आता हा जो समोर चाललाय त्याच्यामुळे जवळजवळ खूप चालावं लागते, कारण तो मला बोलला की आपण चालतच जाऊ नको MRT घ्यायला. बरं म्हटलं ठीक आहे. आतापर्यंत आम्ही 2-3 किलोमीटर चालत आलोय, अजून चालतोयच. तर ठीक आहे म्हटलं काय जाऊन, पण आज माझी उद्या सकाळची मिडनाईटची 1:30 वाजताची फ्लाईट आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला मग करू वॉकिंग. तर वॉकिंग वर भाई रस्ता चुकलो होतो आम्ही आणि त्यानंतर ना परत जवळजवळ 2 किलोमीटर चाललो. 2 किलोमीटर चालल्यानंतर तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतोय. नेक्स्ट पार्टमध्ये जे काही पुढचे असेल आपली एक्सप्लोरिंग त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा भेटू अशाच एका नव्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.